ठरलं तर मग या मालिकेच्या 17 नोव्हेंबरच्या भागामध्ये आपण पाहणार आहे. प्रतिमा ही सुभेदारांच्या घराच्या बाहेर उभी असते. ती घराकडे अगदी निरखून पाहत असते. तर सायली ही आता दाराकडे येत असते. तर सर्वांना प्रश्न पडतो की ही अशी बाहेर का चालली आहे. तर प्रतिमाला वाटते की माझ्याजवळच कुणीतरी माझ्याकडे येत आहे. सायलीला असं वाटते की मला कुणीतरी भेटायला आले आहे. तर सायली ही खूपच खुश असते. तर प्रतिमा ही घराकडे पाहत असताना तिच्या हातामधील पिशवी ही खाली पडते आणि पिशवीमधील एक कॉईन खाली पडतो. दारामध्ये रांगोळी काढलेली असते त्यावर जाऊन पडतो. तर प्रतिमाला हे माहिती नसतं. तर ती घाईमध्येच पिशवी उचलते आणि तिला समजतं कुणीतरी येत आहे. म्हणूनच ती पटकन बाहेर निघून जाते. तर सायली ही दार उघडते तेव्हा बाहेर कुणीही नसतं. तर सायली ही एका क्षणी पाहतच राहते की तिथे कोणी आहे की नाही. तर अर्जुन हा सायलीला आवाज देत असतो की तुम्ही काय करत आहे सायली. तो सायलीजवळ येत विचारू लागतो, मिसेस सायली तुमचं काय चालले आहे. तुम्ही इकडं बाहेर कशाला आला आहात. सायली ही अर्जुनला म्हणते, अहो सर मला असं वाटतं की माझ्या खूप जवळचा व्यक्ती कोणीतरी मला भेटायला माझ्याबरोबर खूप गप्पा मारायला आलं आहे. पण इथे कोणीच दिसत नाही. तेव्हा आता अर्जुनला समजतं सायली ही मधुभाऊंना खूप मिस करत आहे. तर अर्जुनला खूप वाईट वाटतं. तर अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली हे ऐका, तुम्ही या वर्षाची दिवाळी आपल्या कुटुंबाबरोबर साजरी करत आहात आणि तुम्ही दरवर्षी आश्रमातील मुलांबरोबर म्हणजे मधुभाऊंबरोबर दिवाळी साजरी करता म्हणून तुम्हाला असं वाटत असेल. सायली ही अर्जुनला म्हणते, नाही हो सर मी थोडे पुढे जाऊन पाहू का. अर्जुन सायलीला म्हणतो त्याची काही गरज नाही आहे. सायली ही अर्जुनला म्हणते, कुणीतरी इथे होतं. तर अर्जुन म्हणतो, नाही आहे इथे कोणी. तर पूर्णाजी ही सायलीवर ओरडतात आणि तिला आतमध्ये यायला सांगतात. अर्जुन हा सायलीच्या हाताला पकडतो आणि तिला आतमध्ये घेऊन जात असतो. तेव्हा सायलीला रांगोळीवरती नाणं दिसतं. सायली ही अर्जुनला म्हणते, अहो सर हे नाणं पहा. अर्जुन सायलीला म्हणतो की हे नाणं कसलं आहे. तुम्हीच रांगोळी काढली होती ना, मग तुम्हीच ठेवलं असेल हे नाणं. सायली ही अर्जुनला म्हणते, मी किती वेळेस सांगू तुम्हाला की मी हे नाणं रांगोळीवरती ठेवले नाही. अहो कुणीतरी इथे ठेवून गेलं आहे. आपल्या रांगोळीवरती असं अचानक कसं आलं असेल. सायली ही लगेच ते नाणं घेऊन आतमध्ये येते. तर सायली ही कल्पनाला म्हणते, आई हे नाणं मला बाहेर सापडले आहे. आपल्या रांगोळीवरती होतं. कल्पना ही सायलीला म्हणते की तूच ठेवलं असेल रांगोळीवरती ते. सायली ही कल्पनाला म्हणते, नाही आई मी ते ठेवले नाही. सायली ही ते नाणं सर्वांना दाखवत असताना नाणं तिच्या हातामधून खाली पडतं आणि पूर्णाजी जवळ येऊन ते थांबतं. पूर्णाजी ही लगेच ते नाणं उचलून घेतात आणि त्याकडे पाहू लागतात. त्या म्हणतात प्रतिमा आली आहे. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो. सर्वजण विचारतात, प्रतिमा आली आहे असे का म्हणतेस पूर्णाजी. पूर्णाजी अगदी भावुक होतात आणि रडू लागतात. माझी प्रतिमा आली आहे. माझी प्रतिमा आली होती आणि ती इथे कुठेतरी असेल असं म्हणून ती प्रतिमाला खूप आवाज देत असतात आणि बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. घरातले सर्वजण त्यांना रोखतात. इथे कुठेच प्रतिमा नाही आहे. तू अशी काय म्हणतेस पूर्णाजी. पूर्णाजींना सारखाच भास होत असतो की प्रतिमा ही घराबाहेरच आहे. पण पूर्णाजीचं ऐकायला कुणीच तयार नसतं. पूर्णाजीला म्हणतात की नाही प्रतिमा इथे कशी येऊ शकते. तेव्हा आता सायलीला पण प्रश्न पडतो, मी तर बाहेर आलं होतं पण हे सर्वजण नाही का म्हणतायत. मलाच आता खात्री करून घ्यायला हवी. सायली पण आता खूप भावुक झालेली असते. तिला अजून पण असंच वाटत असतं बाहेर कुणीतरी आहे. प्रतिमा ही बाजूलाच लपलेली असते आणि घराचं दार बंद केल्यानंतर ती बाहेर जाण्यासाठी निघते. पूर्णाजीवर अर्जुन खूप जोरात ओरडतो. अश्विन आणि घरातील सर्वच जण पूर्णाजीला शांत राहायला सांगतात. तर अर्जुन हा पूर्णाजीची माफी मागू लागतो. मला तुझ्यावर पूर्णाई असं ओरडायचं नव्हतं. अगं प्रतिमा आत्या इथे कुठे आहे. तू अशी का म्हणतेस. प्रतिमा आत्या ही इथे आली आहे. मग ती घरामध्ये नसती आली का. पूर्णाजी सगळ्यांना सांगू लागते की मी हे नाणं प्रतिमाला दिले होतं. ती नेहमी हे नाणं तिच्याजवळ ठेवायची. ती प्रतिमाला माझ्या घरची लक्ष्मी मानायची म्हणून मी हे नाणं तिच्याजवळ ठेवायला दिले होतं आणि हे नाणं आपल्या रांगोळीवरती येऊन पडलं. असं म्हटल्यावर माझी प्रतिमा इथेच बाहेर कुठेतरी असेल. तुम्ही मला रोखू नका. मला अडवू सुद्धा नका. मी आता जाते बाहेर तिला शोधायला. पूर्णाजीची ही तळमळ पाहून सायलीला सुद्धा वाटतं नक्कीच कुणीतरी बाहेर आलं आहे. म्हणूनच ती पुन्हा दार उघडायला जाते. ती समोर पाहते तर तेथून प्रतिमा ही चाललेली असते. तर सायलीला ते दिसत नाही कारण प्रतिमा ही आता गेटच्या बाहेर गेलेली असते.
सायली ही इकडे तिकडे तिला शोधण्याचा प्रयत्न करते. इकडे पूर्णा आजी सुद्धा आता रडत असते. प्रिया ही त्या संधीचा फायदा घेण्याचा ठरवते. त्यांच्या जवळ जात रडतच म्हणते, "पूर्णा आजी, मला ते दाखव ना ग नाणं. माझी आई आली आहे का?" असं म्हणून ते नाणं घेण्याचा प्रयत्न करत असते. पण पूर्णा आजी ते नाणं तिच्या हातामध्ये देत नाही. "माझी आई आली होती तर मग मला का नाही भेटली? मला तिच्याबरोबर खूप बोलायचं आहे आणि तिला भेटायचं सुद्धा आहे." प्रिया आता लढण्याचं खोटं खोटं नाटक करतं. तर अस्मिता ही प्रियाला सावरू लागते. कल्पना देखील म्हणते की, "अगं रडू नकोस तन्वी." तेवढ्यातच सायली ही आतमध्ये येते. पूर्णा आजी आता रडतच विचारतात, "सायली, तुला माझी प्रतिमा दिसली का? नक्की ती आली होती इथे?" सायली ही आता विचारात पडते, "नाही, मला बाहेर कोणीच दिसलं नाही. होते ते गेट बाहेर होते." अर्जुन म्हणतो, "पाहिलं ना पूर्णा आजी, बाहेर कुणी नव्हतं." पूर्णा आजी ह्या रडतच म्हणू लागतात, "अरे मी तुम्हाला किती वेळ सांगू? अरे प्रताप, जा ना, माझ्या प्रतिमाला शोधून आण ना. तरी ती होती इथे. माझं आणि तन्वीचं दुःख तुम्हाला दिसत नाही का?" तर पूर्णा आजी ह्या पुन्हा रडू लागतात. प्रताप म्हणतो, "पूर्णाई, मला माहिती आहे तू हे नाणं माझ्यासमोरच प्रतिमाला दिलं होतं." "अगं पण अशा प्रकारची खूप नाणी असतात. हे प्रतिमाचं नाणं आहे कशावरून? आपल्याकडे जे नाणं आहे ते सेम असंच आहे ना?" तर पूर्णा आजी हे प्रतापला म्हणतात, "नाही रे, तुला कसं समजत नाही प्रताप? एका आईचं दुःख, कारण तिची मुलगी ही तिच्यापासून दूर गेली आहे. तिला काय दुःख होतं, तिची माया, स्पर्श, प्रेम हे फक्त आईलाच समजतं. माझी प्रतिमा ही इथे आली होती ते नक्कीच आहे, मी खात्रीने सांगते." त्यानंतर सायली ही पूर्णा आजीजवळ येते. "पूर्णा आजी, तुम्ही जे काही आज अनुभवलं आहे, अगदी अनामिक होतं ना ते. जेव्हा मी बाहेर गेले होते, मी सुद्धा सेम तुमच्यासारखं अनुभवलं आहे. अहो, शरीराला झालेला स्पर्श आपण दाखवू शकतो, पण मनाला झालेल्या स्पर्शाचं काय, आपण तो कसा दाखवू शकतो? ममता, वात्सल्य कुणाला समजवणार आपण? त्या फक्त अशा अनुभवाच्या असतात, जे तुम्ही आज अनुभवले आहे, ते पण तुमच्या काळजाचा तुकडा असलेल्या तुमच्या मुलीच्या बाबतीत." प्रिया आणि अस्मिता त्या दोघी पण सायलीकडे पाहतच राहतात. त्यानंतर सायली म्हणू लागते, "मी सुद्धा जे काही अनुभवले आहे ते तुम्ही सुद्धा अनुभवले आहे. देवी आईला साकडं घालायचं का? ते तुमचं आहे ते तुमच्याजवळ लवकर येण्यासाठी, ते माझं आहे ते माझ्याजवळ यावं म्हणून आपण दोघींनी मिळून ते नाणं पूजेत ठेवायचं का? ते माझ्याकडे देता का?" तर सगळेजण आश्चर्याने सायलीकडे पाहू लागतात. प्रिया आणि अस्मिता एकमेकींकडे पाहून हसतात. कारण अस्मिता आणि तन्वीला माहिती असतं की पूर्णा आजी हे नाणं कुणालाही देणार नाही. सायली ही हात पुढे करते आणि पूर्णा आजीला म्हणते की, "हे नाणं देताय का मला?" आजी त्या नाण्याकडे पाहतात आणि सायलीकडे पाहतच राहतात. तर घरातील सगळेजण पूर्णा आजीकडे पाहू लागतात, खरंच त्या नाणं देतायत की नाही. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा.